नमस्कार मंडळी. माझं नाव शैलेंद्र. माझ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मी S.B. पाटील. जरी मी फिजिक्स शिकवत असलो आणि माझं इंजिनिअरिंगचं डिग्री असली तरी पण आयुष्यातल्या एका टप्प्यानंतर थोडं काही वेगळ्या विषयाला मी हात घालायला चालू केलं, कारण तो मी ओढला गेलो त्याच्याकडं. आणि त्या संदर्भात मी जे काही मुलांना सांगितलं, पालकांना सांगितलं, त्याच्याबद्दल सर्वांना तुम्ही हे लेक्चर द्यावं असं बऱ्याच जणांचं मत पडलं, म्हणून हे चॅनल मी चालू करतो आहे. ह्या चॅनलमध्ये काय काय विषय अंतर्भूत असतील, कुठले कुठले विषय मी घेणार आहे, हे तुम्हाला मी ह्या लेक्चरमध्ये मी सांगणारच आहे. पण त्याच्या आधी जी माझी जडणघडण झाली त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलतो. आणि याचा तुम्हाला पण कदाचित असा वाटेल कदाचित की हां, हे आपल्यावरती पण थोडंफार असंच घडलेलं आहे. जन्म झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला काही दिवसानंतर स्वतःची जाणीव ज्यावेळेस कळतं का मी आहे, त्याच्यानंतर आपण घरातले ज्या व्यक्ती आहेत किंवा नातेवाईक आहेत, मित्र असतील, शेजारी असतील, किंवा त्या काळात रेडिओ होता, रेडिओच्या संदर्भात असेल, जे काय बाहेरून आपल्याला ऐकायला येतं, बघायला मिळतं. वाचायचा काय प्रश्नच नव्हता लहानपणी, कारण शाळाच माहीत नसते, अक्षर माहीत नसतात. पण जे जे चित्र म्हणून दिसतं, जे जे आपल्याला ऐकायला मिळतं, त्याच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण होत जातात. तर घरामध्ये फोटो असतात. शक्यतो त्या काळामध्ये अजून पण तसंच असतं, देवांचे फोटो असतात. इथं स्वामी विवेकानंदांचा जो फोटो बी ठेवला आहे, कारण काहीतरी आपल्याला उद्देश असतो, त्या फोटोमागं काहीतरी उद्देश असतो. तर मी लहान असताना मारुतीचा फोटो बघितला, मारुती किंवा हनुमान. आणि तो फोटो कसा होता, ते पर्वत घेऊन चाललेला असा. तर ते लहानपणी मला ते असं वेगळं वाटायचं, म्हणजे काय आहे हे, कोण आहे हे. तर ज्यावेळेस मला सांगितलं की मारुती आहे, म्हटलं हे काय घेऊन चाललं आहे, म्हणजे पर्वत घेऊन चाललं आहे. म्हटलं पर्वत घेऊन चालला म्हणजे डोंगर घेऊन चालला. पर्वत तर काय शब्द कळला नव्हता, पण डोंगर घेऊन चालला. तर मला त्याचं आश्चर्य वाटलं, डोंगर कसं काय घेऊन चाललं. नाही, ते देव आहे, आणि तो देव शक्तीचा आहे, ताकदीचा आहे. मग मला ते चांगलं वाटलं. मग ते माझं म्हणजे श्रद्धास्थान झालं की मारुती, कारण ते लहानपणी शक्ती, ताकद याचं एक अप्रूप असतं 3 वर्ष 4 वर्षाचं असताना. त्याच्यानंतर काही काळातच मी श्रीकृष्ण नावाचा एक पिक्चर बघितला. आणि त्या पिक्चरमध्ये त्यानं पण डोंगर उचलला होता. त्यानं तर डायरेक्ट करणवरच उचलला होता, म्हणजे यानं तर असा हात लावला होता, तो डायरेक्ट करणवर उचलला होता. मी म्हटलं हा काय अजून नवीन प्रकार. तो कृष्ण आहे म्हणे, तो देव, तो पण देव. म्हटलं याचा अर्थ त्याची ताकद जास्त असणार, कारण करणवर उचलला आहे त्यानं. आणि लहान असताना डायरेक्ट नागाला जाऊन ठार मारलं असं त्या पिक्चरमध्ये दाखवले. त्यामुळे एक वेगळीच भावना त्या कृष्णाबद्दल निर्माण झाली माझी. त्यामुळे कृष्णसुद्धा माझा आवडता देव झाला. त्याच्यानंतर एक फोटो बघितला, देवाचाच फोटो, शांत बसलेला ध्यानाला, आणि इथून असं पाणी असं येताना तो फोटो होता. तर मला सांगितलं तो शंकर आहे. म्हणलं शंकर, तो पण देव? हो, तो पण देव. मग हे पाणी, ती गंगा आहे, गंगा नदी, तिथून उगम पावलेली आहे, आणि त्याला महादेव म्हणतात. मी म्हटलं महादेव म्हणजे, महा म्हणजे मोठा, मोठा देव. म्हटलं मोठा देव का म्हणायचं, तो ते देवासारखाच देव आहे ना. मोठा देव याचा अर्थ आपण जसं देवाच्या पाया पडतो तसं देव कोणाच्या पाया पडणार. मग देव, सगळे देव ते महादेवाच्या पाया पडतात. मी म्हटलं अरे वा, म्हटलं हा सगळ्यांपेक्षा मोठा असणार. मग तो पण त्या लिस्टमध्ये गेला, आमच्या आवडत्या लिस्टमध्ये. अशी लिस्ट वाढत चालली. पण
ज्यावेळेस मला गणपतीचा संदर्भ आला, गणपती त्या फेवरेट लिस्टमध्ये कधी गेला नाही माझ्याकडून गेला नाही. कारण का? कारण एकतर महादेव जो आहे ते महादेवानं त्याला मारलं असं ते आख्यायिका आहे. याचा अर्थ काय? महादेवाच्या अपोजिटवाला याचा अर्थ तो चांगला नसणारच असं ते ध्यानात आलं. आणि दुसरी गोष्ट, आपण देवाच्या पाया का पडतो? काहीतरी चांगलं व्हावं किंवा संकट टळावं म्हणून. पण गणपती 10 दिवसच येतो पृथ्वीवर असं मला सांगण्यात आलं गणपतीच्या काळात. म्हटलं मग काय उपयोग नाही. म्हटलं 10 दिवसात काय म्हणजे फायदा काय असं, बाकीचं वर्षभर काय करायचं मग. त्यामुळे तो असं कधी मला नाही फेवरेटमध्ये गेला. पण शाळेत असताना सरस्वती देवीचा फोटो पाहिला आणि त्या सरस्वती देवी फोटो बघायच्या आधी अजून एक देवी बघितली होती, ती म्हणजे काली माता. ती बघितल्यानंतर असं जरा वेगळं वाटलं होतं आणि ती डायरेक्ट वाघावर बसलेली होती. म्हणजे शंकर तरी ते वाघाच्या कातडावर बसलेला होता, ही डायरेक्ट खरोखरच्या वाघावर बसलेली आणि ती पण असं मारताना, असं राक्षसांना मारताना. मग तिच्याबद्दल माहिती घेतली तर ती काली माता, शक्तीचं प्रतीक. मग तिच्या पण पाया पडायला लागलो मी आणि म्हटले सगळे असे एकापेक्षा एक जबरदस्तच आहे. त्याच्यानंतर दत्ताचा फोटो बघितला. म्हटलं हे 3 कसं काय हे? मग ते पण मला सांगितलं. हे 3 म्हणजे हे ब्रह्मा. म्हटले ब्रह्मा कोण? ब्रह्मा म्हणजे हे सगळं निर्माण करणारा ब्रह्मा. बरं म्हटलं. आणि हे मधला हे विष्णू म्हणजे तोच कृष्ण. अच्छा. आणि हा इकडचा तो महेश हा कोण? महेश म्हणजे महाईश्वर म्हणजेच महादेव, म्हणजे तो डोक्यातून ते पाणी गंगा तोच तो शंकर. म्हटलं हे तिन्ही एकत्र. म्हटलं हे चांगलं आहे. मग सगळं एकत्रच म्हटल्यानंतर हे चांगली गोष्ट आहे. म्हणजे पाया पडला तर डायरेक्ट सगळ्यांनाच तो पाया जातो आणि आपला प्रार्थना जाते. मग अशी ती लिस्ट खूप मोठी वाढायला लागली. पण ज्यावेळेस शाळेत असताना मी सरस्वती देवीचा फोटो बघितला, तिचं मात्र असं वाघ असं काही नव्हतं. शांत हातात ते एक वाद्य होतं, ते नंतर कळलं त्याला वीणा म्हणायचं असतं म्हणून. आणि मोरावर होती. म्हणजे सगळं शांत मस्त. तर शाळेत असताना असं वाक्य यायचे की आपण सरस्वतीचे पूजक आहोत, आपण सरस्वतीचे लेकरं आहोत. कारण सरस्वती ही विद्येची देवता आहे. विद्येची देवता म्हणजे अभ्यासाची देवता. म्हटलं हे तर चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी, कारण आता तेच गरजेचं आहे. कारण हे शाळेत असताना अभ्यास, मार्क्स याचा संदर्भ जास्त येतो. मग टॉपला सरस्वती देवी, सगळे खाली गेले मग. कारण जशी एक्झाम येईल जवळ तसं एकदम कळकळीनं प्रार्थना व्हायची, पेपर सोपा जाऊ दे, मार्क्स जास्त पडू दे. तर असं हे सगळं व्यवस्थित चाललं होतं. कधीपर्यंत? वय वर्ष 12-13 वर्षापर्यंत. म्हणजे स्वतः मी एकदा माझे खाऊचे जे पैसे होते ते पैशाने मी छोटंसं पुस्तक आणलं होतं मंत्राचं, वाटेत मला भेटलं एका दुकानात, आणि ते रोज मंत्र म्हणत होतो मी, कारण तो आशीर्वाद सगळ्यांना मिळतो. आणि असं एक आमच्या गावामध्ये आमच्या 1 वर्ष पुढं, जर हा व्हिडिओ माझा मित्र बघल त्याला कळेलच, 1 वर्ष पुढं होता, अत्यंत गरीब परिस्थिती. पण दुसऱ्या एका मित्रानं मला सांगितलं, तो जो राहतो ना तो झोपडीमध्ये, त्याला 3 देव प्रसन्न आहेत. हे कधी मला सांगितलं? मी 2रीला असताना. काय कळणार आपल्याला? म्हटलं 3 देव प्रसन्न आहेत म्हणजे त्याला भरपूर मग पेपर सोपा जात असेल, सगळ्यांना आवडत असेल. हो म्हणे, सगळ्यांना तो आवडतो. मग आपल्याला का प्रसन्न नाही? मग मी एकदम कळकळीने प्रार्थना करतो की प्रसन्न व्हावं, दिसावं आपल्याला देव. तर हे व्यवस्थित चालू असताना 12-13 वर्षापर्यंत काही गोष्टी हळूहळू यायला लागल्या. त्यातलं पहिली गोष्ट घरात मी ऐकली ती म्हणजे उपवास. तू उपवास धरणार आहेस का? आता मला म्हणजे काही गोष्टी नाही कळत ना लहानपणी. आता उपवास धरणार आहे का, म्हणजे मी काय धरलं पाहिजे म्हणजे ते उपवास धरला तर मी म्हटलं म्हणजे काय? तू उद्या चपाती खाणार का साबुदाण्याची खिचडी खाणार? हां.
मी म्हटलं साबुदाण्याची खिचडी खाणार. झालं. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ होतो आहे की तू उपवास धरला. त्याचा ॲक्च्युली अर्थ काय किंवा काय हे काय माहितीच नव्हतं. मग असंच थोडं पुढं गेल्यानंतर 7वी-8वीच्या दरम्यान म्हणजे वय वर्ष 14च्या आसपास आल्यानंतर मला प्रश्न पडायला लागला, हे जे आपले एवढे सगळे देव ते राहतात कुठे? आहेत हे खरं आहे, पण कुठं तर असणार ना ते. हां, इथं असतात. मग ते जेव्हा मी विचारलं गेलं 7वी-8वीला मी ते सांगितलं स्वर्गात असतात म्हणून. मग प्रश्न पुढचा, स्वर्ग कुठं असतो? मग त्याचं काय उत्तर मला दिलं नाही. तो असतो म्हणजे स्वर्ग असतो असे बोट करायचे वर. याचा अर्थ अवकाशात स्वर्ग असतो, स्पेसमध्ये, असा माझा समज झाला 7वीच्या आसपास, 6वी-7वी दरम्यान ह्या सगळं त्या. पण जास्त प्रश्न विचारायचे कोणाला हा एक प्रश्न पडायचा. विचारायचे कोणाला? टीचरला तर विचारू शकत नाही आपण, ते म्हणतील अभ्यास कर. घरी काय विचारणार तसा काही प्रश्न नव्हता. कोणाला विचारायचं? त्यावेळेस काय मोबाईल शब्दच नव्हता, टी व्ही शब्द नव्हता. टी व्ही होता पण टी व्ही नव्हता. शब्द होता पण आमच्या घरी नव्हता, आमच्या गावात नव्हता. मग काय? मग ज्यावेळेस 7वी-8वीला ज्यावेळेस मी भूगोलाचं पुस्तक बघितलं, त्यात मग पृथ्वी गोल आहे, मग चंद्र आहे, सूर्य आहे, स्पेस आहे, हे कळायला लागलं. म्हटलं म्हणजे याचा अर्थ इथंच कुठंतरी स्वर्ग असायला पाहिजे. मग हे जे चालू केलं त्यावेळेस मी मोठ्या लोकांना विचारलं की म्हणजे देव म्हणजे कसा दिसायला कसा असतो? तर त्याचं उत्तर मला नाही कळलं. यांनी तर डायरेक्ट सगळ्यांनाच विचारलं आहे, स्वामी विवेकानंदांनी. मी मात्र जे आसपास म्हणजे देव काय असतं, तर आमच्या एक मित्र, शेवटी मित्रात चर्चा जास्त व्हायच्या या गोष्टी. मग मित्रांनी सांगितलं आत्मा असतो. मी म्हटलं ते काय असतं? आणि ही कितवीची चर्चा? 4थी. आम्ही 4थीला सगळ्यांना आत्मा वगैरे चर्चा करत होतो आम्ही. तर त्याचं असं स्टेटमेंट होतं, माझ्या मोठ्या बहिणीनं दिदीनं आत्मा बघितलेला आहे. म्हटलं हा कसं असतं? ते एकदम चमकतो म्हणे. मी म्हटलं अरे बापरे, मग मी नाही बघितलं. आणि ते कुठं असतो? तू इथून निघतो बाहेर. आणि तिने बघितलं एकदम चमकतो म्हणे तो. मग मी बघायचो आपल्याला काही चमकतं आहे का? तर कधी चमकलं नाही. तर असं करता करता ज्यावेळेस ते उपवास किंवा देव याच्याबद्दल मी ज्यावेळेस डायरेक्ट प्रश्न विचारायला लागलो, त्यावेळेस उत्तर असे क्लिअर येत नव्हते. तर मी एक दिवशी असं बिस्किट खायला गेलो, तर मला सांगितलं अरे उपवास आहे तुझा आज, बिस्किट खायचे नसतात. म्हटलं का? चालत नाहीत. म्हटलं का? सांगितलं ना चालत नाही म्हणून. पण त्यावेळेस मी 8वीला होतो. 8वीला मला हे माहीत होतं, ते ज्याच्यापासून म्हणले ते गहू जो आहे तो पिष्टमय पदार्थ आहे, कार्बोहायड्रेट्स आहे ते. आताचे म्हणजे मला त्यावेळेस इंग्लिश येत नव्हतं, पण आज मला कळतं कार्बोहायड्रेट्स आहे ते. आणि ते साबुदाण्यामध्ये पण तेच असतं. मी म्हटलं दोन्हीकडे तेच असतं, मग हे का चालत नाही? थोडंसं खाल्लं तर नाही चालत. मग हळूहळू माझं ते विश्वासात डळमळायला लागला. म्हटलं मला क्लिअर कट होत नाही आता काही गोष्टी. मग पुढं तरी पण 8वीपर्यंत थोडंसं मी मानत होतो, पण नंतर मला ती बऱ्याच गोष्टी अशा जाणवायला लागल्या की मी कधी कधी खूप कळकळीनं प्रार्थना केली असायची आणि तो पेपर अवघड जायचा मला. आणि कधी कधी अशी प्रार्थना नसायची आणि त्यावेळेस पेपर सोपा जायचा, मार्क चांगले पडायचे. मग मला असं कळत नव्हतं म्हणजे सरस्वती देवीचं माझ्याकडे लक्ष आहे की नाही, की मग माझ्याच पद्धतीने चाललो आहे. मग थोडासा विश्वासच माझा हालायला लागला. मग एक दिवशी माझा असं हे झालं, विचार पक्का झाला की असं काही नसेल, हे पूर्वी कोणतरी होऊन गेले असतील मोठे माणसं, पण आत्ताचे माणसं त्याला देव म्हणत असतील, पाया पडत असतील, असं मला वाटायला लागलं. कारण 6वीला असताना एक जबरदस्त व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात आलं. वाचनातून ऐकलं होतं त्यांच्याबद्दल थोडं थोडं, पुस्तकातून, शाळेतून, गुरुजी सांगायचे, शिक्षक सांगायचे, घरचे सांगायचे. पण एवढं मोठं पुस्तक माझ्यासमोर आलं आणि त्या व्यक्तीचं चित्र त्याच्यावर होतं. आणि ते पुस्तक मी 6वीला असताना वाचलं, एवढं मोठं. ते व्यक्तिमत्व जगाला माहिती आहे
आणि महाराष्ट्राचं हृदयात आहे, भारताच्या हृदयात आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते वाचल्यानंतर मात्र मला हे इतर जे आपण जे लिस्ट मागाशी बघितली होती त्यापेक्षा यांच्याबद्दल जास्त असं कौतुक आणि अप्रूप वाटायला लागलं. मग माझं विचार करण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी बदलायला लागली. आणि 8वीला तर मी पूर्ण नास्तिकच झालो. असलं काही देव असतो असं काही माझा विश्वास राहिला नाही. 9वी 10वी तसंच. 10वीला असताना मी जरी महाराष्ट्रामध्ये माझा रँक आला असला, नॅशनल स्कॉलरशिप मंजूर झाली असली, पत्रकार घरी येऊन माझी मुलाखती घेत असली, तरी पण ज्यावेळेस माझी परीक्षा चालू होती त्यावेळेस मला गोवर उठला होता. आणि सगळे एक्झाम झाले, तो मला लिहिता येत नव्हतं, खूप प्रॉब्लेम झाला होता, तरी मला पेपर चांगले गेले, रँक आली. पण त्यावेळेस आईचं स्टेटमेंट असं होतं, तू देव मानत नाहीस ना म्हणून तुला गोवर झाला. त्यावेळेस मला वाईट वाटलं होतं. म्हणजे देव असा इतका क्षुल्लक आहे की मी त्याला मानत नाही, त्याचं अस्तित्व आहे म्हणून तो मला एखादा आजार देतो आणि ते पण अशा महत्त्वाच्या परीक्षेच्या वेळेस, त्याचं मला खूप म्हणजे वाईट वाटलं. म्हणजे ही कोणती वृत्ती आहे? ही देवाची वृत्ती आहे की मोठ्यांची वृत्ती आहे? त्यामुळे तो पूर्ण विश्वास उडालाच माझा. 11वी 12वीला ते करिअरचं महत्त्वाचं असतं वर्ष, सगळ्यांना माहिती आहे, माझ्या विद्यार्थ्यांना माहिती जास्त, पॅरेंट्सना माहिती आहे. फक्त अभ्यास 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 आणि तोपर्यंत देवाचा विषय नाही. ज्यावेळेस इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं मला, फर्स्ट इयरला काही प्रॉब्लेम नाही. पण एक इंजिनिअरिंगमुळे एक गोष्ट घडते. मला जरी मॅथमॅटिक्स आवडत असलं, मी मॅथ्समध्ये काही करिअर केलं नसलं, मॅथ्स खूप माझा आवडीचा विषय होता, पण इंजिनिअरिंगमध्ये ते जास्त असतं ॲप्लिकेशन. त्यामुळे एक लॉजिक चांगलं होतं, थिंकिंग प्रोसेस जी आहे, थॉट प्रोसेस खूप चांगली होती इंजिनिअरिंगमध्ये. त्याच्यामुळे माझा कंटिन्युअस विचार असायचा. कोणता विचार? की काय आपण काय आहोत, हे काय युनिवर्स काय आहे, हे सगळं, हे सगळं मला दिसतं हे ॲक्च्युली काय आहे, हा विचार कंटिन्यू असायचा. पण देवाचा विषय कधी येत नव्हता. पण एक दिवस विचार करता, सेकंड इयरला असताना, मला अजून आठवतो, दिवस आठवते मला, असं विचार करता करता अचानक मला जाणवं लागलं कुठंतरी पाणी मुरतं आहे. म्हणजे मी असा विचार करतो की हे माझं घर आहे. म्हणजे माझं त्यावेळेस असा विचार होता, हे माझं घर आहे, हे माझं पुस्तक आहे, हा माझा पेन आहे, हा माझा शर्ट आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या सगळ्यांपासून मी वेगळा आहे. हे माझं म्हणणारा, याचा अर्थ जी वस्तू आणि तो मी वेगळा आहे. मग असं पण म्हणू शकतो, हे माझं नख आहे आणि मी नख काढलं, याचा अर्थ नख म्हणजे मी नाही ना. मग हे छोटं नख पण मी नाही आणि हे मोठं नख पण मी नाही ना. कधी कधी रक्त सांडतं, मग रक्त सांडल्याचा ते माझं रक्त सांडलं ना, याचा अर्थ मी नाही सांडलो ना. याचा अर्थ मी आतमध्ये कुठंतरी असणार, हे स्किनच्या आतमध्ये कुठंतरी असणार मी. मग स्किनच्या आतमध्ये काय असतं? स्किनच्या आतमध्ये रक्त असतं, पण रक्त म्हणजे मी नाही. स्किनच्या आतमध्ये बोन्स असतात, हाड असतं, हाड म्हणजे मी नाही. ते ऐकलंच कसं आता, मी म्हणजे बोन. मग मसल म्हणजे मी, पण नुसतंच मसल, नुसतं मसल म्हणजे मी. मग असं करता करता, बारीक विचार करता करता मला कळलं, हां आपण हार्ट असेल, आपण मी म्हणजे हार्ट असेल. पण नंतर हार्ट तर ते पंपिंग करतं, हे तर आपण सगळं शिकलो आहेस ना सगळं. मग मी कुठं नेमका? हां म्हटलं ब्रेनमध्ये असणार म्हटलं आपण, कारण आपण सगळा विचार ब्रेनमधून करतो आहे. मला सगळ्यात जाणीवा ब्रेनला होतात, याचा अर्थ मी ब्रेन आहे. पण मी ब्रेन आहे म्हणायचं का माझा ब्रेन आहे म्हणायचं? परत तिथं माझा आला ना. मग ब्रेनमध्ये कुठंतरी बारीक पॉईंट म्हणून असेल, मग कुठला सेल असेल का, पेशी म्हणून असेल का केमिकल म्हणून मी असेल का, वेव्ज म्हणून असेल, कारण तो पण ते वेव्हचा अंदाज आला होता मला. नेमकं काय म्हणून मी आतमध्ये आहे? आणि ज्यावेळेस माझा मृत्यू होतो, एखाद्या माणसाचा मृत्यू होतो, मग मी कुठं असतो, मी जातो कुठं? मी लहान असताना, म्हणजे 4th स्टँडर्डच्या पण आधी असताना मला असं विचारायचा की मृत्यूनंतर काय असतं काय, हे लहानपणी विचारायचं. म्हणजे वय वर्ष 9, 8-9 वेळेस मृत्यूनंतर काय करायचं असतं बाबा. एक घटना घडली होती, तुमच्यापैकी मोठ्यांना आठवत असेल, 1979 दरम्यान
अमेरिकेचं एक लॅब, अवकाशातली लॅब कोसळणार होती. कोसळलीच ती, पण ती भारतावर कोसळणार होती. स्काय लॅब असं तिचं नाव होतं. मी त्यावेळेस दुसरीला होतो आणि त्यावेळेस चर्चा झाल्या, मोठ्यांच्या चर्चा झाल्याच्या. आता अवघड हो, मला काय कळत नाही अवघड काय, पण ते पडणार ना, संपणार सगळं. म्हणजे खेडेगावात माहिती नसल्यामुळं चर्चा असा ऐकली येत नाही, सगळं संपणार. मराठवाड्यामध्ये काही जणांनी बँकेतून पैसे काढून एन्जॉय केला होता, कारण आता सगळं संपणार. कारण भारतावर पडणार ना. तो स्कायलॅब केवढा असतो, भारत केवढा आहे याचा रेफरन्स नाही, पडणार ना भारतावर, संपणार भारत. त्यावेळेस माझ्या मनात प्रश्न आला होता, हे जर स्कायलॅब आत्ता पडत असेल आणि सगळं संपणार असेल, तर हे जे मोठे माणसं दिसत आहेत ह्यांच्या लहानपणी स्कायलॅब कसा काय पडला नाही तो, असा प्रश्न माझ्या मनात आला होता. त्यामुळे हे मृत्यू म्हणा किंवा ह्या गोष्टी मला असं वाटायचं, मी आलो कुठून, लहानपणी वाटायचं मला. मी 8 वर्षाचा 7 वर्ष असताना की मी कसं म्हणजे आलो कसं काय कुठून, म्हणजे मला असं तयार करून घेतलं का ठाकठूक करून असं काहीतरी वस्तू, हां झाला तयार. मग माझ्या लहान भावाला पण तयार केला असं, झालं का तू तयार लहाना, मग तुला असं माझ्या डोक्यात येत होतं. त्याच्यामुळं हे जन्म मृत्यू जीवन ह्या गोष्टी मला खूप लहानपणापासून त्याच्याबद्दल एक वेगळं अट्रॅक्शन आहे. देव, धर्म, अध्यात्म. पण ज्यावेळेस सायन्स आलं वाटेत त्यावेळेस एक लॉजिक डेव्हलप झालं. मॅथ्समुळं तर लॉजिक चांगलं डेव्हलप झालं. आणि सेकंड इयरचा तुम्हाला जो किस्सा सांगितला की मला त्यास वाटलं, अरे मी काय प्रकार आहे. मग माझ्या मित्राला जाऊन भेटलो मी. तो आत्ता मोठ्या पोस्टवर आहे पानिपतला. ज्या मित्राला 3 देवांचा आशीर्वाद, तो नगरला प्राचार्य आहे, इंजिनिअरिंग कॉलेजचा प्राचार्य आहे. असे बरेच गोष्टी घडल्या आणि नंतर मात्र म्हटलं नाही, म्हटलं हे आपल्याला याचं छडा लावायला पाहिजे. आणि मग मात्र पहिलं जे पुस्तक मला मिळालं ते यांचं मिळालं, स्वामी विवेकानंदांचं मिळालं. आणि त्या मित्राकडून मिळालं ज्याला आशीर्वाद मिळाला होता लहानपणी. त्यावेळेस तो पण इंजिनिअरला, मी पण इंजिनिअरला होतो. त्याच्याकडून पुस्तक आणलं आणि मला वाचायची खूप आवड होती. म्हणजे महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकप्रभा हे जे आहेत यांची खूप म्हणजे त्याच्यामुळे आमची जडणघडण झाली. नंतर मी टाइम्स ऑफ इंडिया वगैरे हे नंतर वाचायला लागलो. पण ह्या वाचनातून इतकी आवड निर्माण झाली की ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तिथली लायब्ररी बघून मी खुश झालो. जसं काय लहान मुलाला स्वीट मार्टच्या दुकानात गेला आणि तुला काय खायचं ते खा असं म्हटलं, जेवढा आनंद झाला असता तेवढा आणि ती लायब्ररी बघून मला झाला होता. कारण आम्हाला लहानपणी किंवा खेडेगावात असे पुस्तकांचं कधी असं डायरेक्ट कधी बघितलेच नव्हते, की अभ्यास सोडून व्यतिरिक्त पुस्तकं अशी जास्त बघितलं नव्हते. तेव्हा भरपूर वाचन केलं त्या लायब्ररीत मी. एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटनिका वाचत बसायचो मी. आणि त्याचा थोडा इफेक्ट झाला मार्क्सवर. इकडं मार्क्स कमी पडायचे, पण ते मला कंट्रोल होत नव्हते वाचायचं. पण ज्यावेळेस यांचं पुस्तक मला आयुष्यात पहिल्यांदा मिळालं, मी 3rd इयर इंजिनिअरिंगला असताना, त्यावेळेस मला एक विचित्र झालं एक गोष्ट, की मला वाचताना झोप यायला लागली. म्हटलं हा काय प्रकार झाला आहे, झोपेचा काय संबंध आला वाचताना तर आनंद व्हायला पाहिजे, काय होतो आयुष्यभर तेच झालं आहे. मग यांचं पुस्तक वाचताना झोप काय येते आहे. तर मी जबरदस्ती वाचायला लागलो. आज मला कळतं आहे ते की मला झोप काय येत होती. कारण यांच्या अँगलनं जो विचार करायची एक पद्धत जी होती, किंवा जीवनाबद्दल, ध्यानाबद्दल, अध्यात्माबद्दल, सायन्सबद्दल, तो बरा डीप होता आणि तो मला डायजेस्ट होत नव्हता आणि त्याच्यामुळे मला झोप यायची. तर मी पुस्तक ते अर्धवट वाचलं, मी वाचू नाही शकलो. त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आणि थोडा मला वेळ मिळाला तर आमचे जे हेडमास्टर आज नाही आहेत त्यांच्याकडे जाऊन मी म्हटलं मला काहीतरी वाचायला द्या म्हटलं. ते म्हणजे इथं पुस्तकं आहेत घरामध्ये, तुला जे पाहिजे ते घेऊन जा. त्यावेळेस मी 2 व्यक्तींचे पुस्तकं वाचले. एक म्हणजे स्वामी विवेकानंदांचं आणि दुसरं म्हणजे ओशो रजनीशांचं. तर यांचं एक पुस्तक मी वाचलं आणि इस्कॉनचं एक पुस्तक वाचलं होतं. इस्कॉनचं आत्मसाक्षात्काराचे विज्ञान. ते पुस्तक वाचलं मी हल्लोच. अरे म्हटलं आपण जसा विचार करतो तसंच आहे म्हटलं या पुस्तकामध्ये. ओशनचे पुस्तक वाचले, ते एक रिदम इतका आहे त्याचा, कुठूनच चालू केलं तर वाचा वाटतं ओशनचे पुस्तकं. यांचं पुस्तक मी जे पहिलं वाचलं
ते म्हणजे राजयोग. आणि ह्यांचं पहिलं पुस्तक आजपर्यंत माझ्या आयुष्यातलं सर्वात फेवरेट बुक ठरलं आहे, राजयोग. म्हटलं काय हे, म्हटलं ह्याचा विचार पण केला नव्हता आम्ही असा. एक तृप्तीची भावनाच निर्माण झाली. आणि राजयोग वाचल्यामुळं मी ध्यानासाठी वेळ द्यायला लागलो. हे 1995ची घटना आहे, 1995ची. आणि एवढं ते ध्यानात मी तल्लीन व्हायला लागलो आणि त्याचे इफेक्ट मला जाणवायला लागले. तो इफेक्ट म्हणजे मला काही दिवसानंतर असं सुवास यायचा पहाटे 4 वाजता. मला जाग त्या वासाने यायची. पण ह्याचं मी कोणाबद्दल बोलू शकत नव्हतो, कारण बाकीच्या येत नव्हतं घरच्यांना. त्यांचा तर ह्या गोष्टी विश्वास पण नव्हता असं काय असते म्हणून. आणि तो वास मी एक्सप्लेन पण करू शकत नव्हतो की इतका जबरदस्त वास यायचा मला. म्हणजे कुठलं त्याच परफ्यूम पण नव्हतं आमच्याकडं त्या काळात. पण मी सांगू शकत नाही. मला म्हटलं वास पण कोणाला सांगणार. जे माझे जे मित्र आहेत त्यांना मी सांगायचो वास खूप येतो जबरदस्त पहाटे 4लाच. मी जाग आलो तर मी बघायचो 4 वाजलेत. रोज असं व्हायचं. त्यावेळेस मोबाईल नव्हता, अलाराम नव्हतं, काही नव्हतं, घड्याळ पण नव्हतं आला आमच्याकडे. आणि मला झोप चांगली असती, म्हणजे लवकर जाग येत नाही मला. आणि तो साधारणतः 3-4 तास टिकायचा वास. मग मी शांत बसायचो मस्त वास घेतच. सकाळी 8-9 पण टिकायचा तो. आणि नंतर मात्र तो कमी होऊन जायचा. हे जे सगळं माझं पुढं गेलं त्याच्यानंतर मात्र मी एवढं वाचलं आणि एवढं ते ध्यानाचं किंवा विपश्यना वगैरे जे केल्या. मग ते बुद्धाचं वाचलं, ओशोंचं वाचलं, कृष्णमूर्तींचं पण समजून घेतलं. असं सगळ्यांचं मी समजून घेतलं. आणि माझी इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर मी इंडस्ट्रीमध्ये जॉब केला 4 वर्ष. तो एक अंदाज आला मला. आणि त्याच्यानंतर म्हटलं इंडस्ट्री माझा तो पिंड मला तो मानवला नाही तो. मग मी टीचिंगमध्ये आलो आणि तो मला खूप आवडला, कारण वाचायला भरपूर मिळतं. आणि ते पण फिजिक्समध्ये आलो. पहिल्यांदा मॅथ्समध्ये आलो, पण नंतर फिजिक्समध्ये आलो. आणि फिजिक्समध्ये मी आता सध्या एन्जॉयच करतो आहे. माझं जो व्हिडिओ चॅनल तुम्ही बघितलं असेल. पण मला खूप आवडतं फिजिक्स. त्याला साथीला मॅथ्स असतोच. पण ते फिजिक्समधलं जे काही नॉलेज आहे ते नॉलेज आणि अध्यात्मातलं मी जे काही वाचन केलं याचा मला ताळमेळ जमायला लागला. म्हणजे मी सांगू शकतो आता की ध्यानात ॲक्च्युली काय होतं ब्रेनमध्ये. कारण मी ब्रेनचा पण अभ्यास केला मग. किंवा श्रद्धा, आता वाद पण असतो, श्रद्धा गरजेची की श्रद्धा गरजेची नाही आहे. मग काही श्रद्धा कशाला पाहिजे. आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती जे काम करते ते चांगलंच काम करते, त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. मी श्रद्धाबद्दल बोलतो. श्रद्धा गरजेची आहे का. तर तुमच्यापैकी आता 2 गट असतील, काहींचं नाही काही गरजेची नाही श्रद्धा. जे नास्तिक आहेत त्यांचं म्हणणं आहे हे कमकुवत माणसांचं लक्षण आहे. मग काहींचं म्हणणं असं नाही श्रद्धा तर गरजेची आहे, कोणावर पण ठेवा, पण पाहिजे ठेव श्रद्धा. तर याचं जे काही वैज्ञानिक कारण आहे, जे ब्रेनमध्ये जे घडतं त्याचं मी एक्सप्लेनेशन देणार आहे. मग ह्या चॅनलच्या माध्यमातून मी काय तुम्हाला देणार आहे, काय मी सांगणार आहे. कारण मला सांगावं वाटायला लागलं आता. कारण विपश्यना मला जे शॉक बसले ध्यान करताना त्याचं मी एक्सप्लेनेशन देऊ शकतो. कारण मला बसलेत आणि मला इलेक्ट्रिसिटी माहिती आहे, फिजिक्स माहिती आहे, मला बायोलॉजीचं ब्रेनचं फंक्शन माहिती आहे. आणि मला ध्यानाचा तो अनुभव पण आला. जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवायची पण गरज नाही आहे. स्वामी यांचंच म्हणणं आहे. एखादा धर्म जर तुम्हाला अनुभूती देऊ शकत नसेल तर धर्म बुडालेलाच बरा, असं यांचं वाक्य. धर्मानं तुम्हाला अनुभूती दिलीच पाहिजे. मग ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला काय सांगणार. तर बऱ्याच वेळा असं होतं कधी कधी की ध्यान म्हणजे नेमकं काय असतं. बराच जर मला प्रश्न विचारतात. मी बऱ्याच वेळेस मठामध्ये किंवा इकडे लेक्चर दिलं, तुम्ही ध्यान करता का. मी म्हटलं प्रश्न नीट जरा विचारा. त्यांना असं वाटायचं म्हणजे मी काय उद्धट बोलतो आहे का. मी उद्धट नाही बोलत. प्रश्न नीट विचारा म्हणजे हा प्रश्न चुकीचा आहे. ध्यान करता का हाच प्रश्न मी जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचारतो. तुम्ही झोप करता का. मग तुम्ही झोप कुठं करायची असते का. झोप लागत असती तसं ध्यान लागत असतं. झोप होती तसं ध्यान होतं. मस्त झोप आली
मस्त ध्यान लागलं. मग झोपेचे पण प्रकार आहेत, ते पण सांगणार. ध्यानात काय होतं ते सांगणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अजून कुठली अवस्था आहे का त्याच्याबद्दल बोलणार आहे. समाधी अवस्था म्हणजेच मृत्यू का, लिंगायतामधले लिंगाऐक्य का, बौद्धातलं निर्वाण का, याच्याबद्दल बोलणार आहे. ध्यान योग याला मेडिकल सायन्स काय बोलतं, त्यांचा दृष्टिकोन काय मेडिकल सायन्सचा ते सांगणार आहे. किंवा देव, परमात्मा, भगवान, भगवंत, अल्लाह, गॉड, बुद्ध, ब्राह्मण, लिंगायत, भिक्खू, ह्या शब्दांचा नेमका अर्थ काय असतो, त्यांचं काही महत्त्व आहे का, परमेश्वराचं दर्शन झालं म्हणजे नेमकं झालं काय, पुनर्जन्म खरंच असतो का, सायन्स काय बोलतं पुनर्जन्माबद्दल आणि अध्यात्म काय बोलतं, हे असे अनेक मुद्दे असतील. मी तुम्हाला काही सांगितलेत, खूप असतील. त्यात संस्काराबद्दल एक सांगणार आहे. काहींच्या आम्ही चांगले संस्कार करतो मुलावर. चांगले संस्कार ह्या शब्दानंच कळतं की संस्काराचा अर्थ आपल्याला कळलेला नाही आहे. नाही तर चांगले संस्कार हा शब्द आलाच नसता आपल्या तोंडात. एक साधं उदाहरण देतो की शब्दांचं किती आपण विपरीत अर्थ घेत असतो. स्वार्थातून परमार्थ केला मी असं बोलतात. असं वाटायची शक्यता आहे की स्वार्थ याच्या विरुद्ध अर्थ परमार्थ आहे असा अर्थ होतो, असं वाटायची शक्यता आहे. म्हणजे स्वतःसाठी असतो तो स्वार्थ आणि दुसऱ्यासाठी असतो तो परमार्थ. पर म्हणजे दुसरा ना, आणि स्व म्हणजे स्वतः. इतका चुकीचा अर्थ घेतो आपण. स्वार्थ म्हणजे स्व अर्थ. अर्थाचा ॲक्च्युली अर्थ प्रयोजन आहे. स्वतःसाठी प्रयोजन म्हणजे स्वार्थ असतो. स्वार्थ म्हणजे भामटीगिरी नव्हे. आता मी स्वार्थ केला, लाईट लावला, हा स्वार्थ आहे. प्रयोजन केलं, स्वतःसाठी प्रयोजन. मी लाईट लावला इथं म्हणजे मी दिसतो व्यवस्थित तुम्हाला, मग हा स्वार्थ झाला. पण स्वार्थाला निगेटिव्ह छटा, नकारात्मक छटा लागलेली आहे. वापरून स्वतःसाठी काहीतरी नियोजन करणं किंवा स्वतःसाठी काही इष्ट गोष्टी, चांगल्या गोष्टी करणं, तो स्वार्थ असतो. हे ते निगेटिव्ह काही नसतं. हां, फक्त स्वतःसाठीच करायचं आणि दुसऱ्याचं ओरबडून घ्यायचं ते निगेटिव्ह आहे. ते अप्पलपोटेपणा म्हणायचं, ती गोष्ट वेगळी. पण स्वार्थ हा पॉझिटिव्ह गोष्ट, ही पॉझिटिव्ह टर्म. परमार्थाचा दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं करणं नाही. परमार्थाचा तो अर्थ नाही आहे. परम अर्थ, परम म्हणजे श्रेष्ठ, परम आत्मा, श्रेष्ठ अर्थ ते परमार्थ. म्हणजे वय झाल्यानंतर परमार्थ करायचा असतो म्हणजे काय, देवदेव नाही. परमार्थ म्हणजे श्रेष्ठ अर्थ हे लहानपणापासून काय असतं. आईन्स्टाईनने 26व्या वर्षी शोधून काढला ना रिलेटिव्हिटी, तो परमार्थच होता ना. स्टीफन हॉकिंगनं परमार्थच केला ना. न्यूटननं परमार्थच केला ना. श्रेष्ठ अर्थ शोधून काढला. ह्या निसर्गाच्या पाठीमागं काय आहे नेमकं, अर्थ शोधून काढला ना त्यानं. सायंटिस्ट काय करतात, यांनी काय केलं, तुम्ही काय करताय, तुम्ही पण तेच करताय. पण हे सगळं मी एकमेका जे लिंक करून तुम्हाला जे देणार आहे, हे सगळ्यांनाच असं वातावरण, अशी संधी मिळते असं नाही. पण माझं भाग्य समजूया आता की मला हे सगळं वातावरण मिळालं. आणि एक लक्षात ठेवा, तुमच्याकडं जर प्रतिभा असेल आतमध्ये आणि ती प्रतिभा आविष्कृत करायची असेल तर संकट यावं लागतात. दुसऱ्या अर्थाने बोलतो, ज्याच्या लाईफमध्ये संकट आलेत समजून घ्यायचं त्याच्याकडे ती प्रतिभा आहे, ती ताकद आहे, त्याच्यावर मात करायची. नाही तर संकट येत नाहीत त्याला. म्हणजेच काय, तुम्ही जे आत्तापर्यंत उदाहरण घेतले, जे मोठे माणसं होऊन गेले समजून घ्यायचं त्यांच्याकडे ती प्रतिभा होती म्हणून तो मोठे आले. पण प्रतिभा आविष्कृत करण्यासाठी, व्यवहारात आणण्यासाठी त्यांच्यावर संकट आले बाहेरून. उदाहरणं भरपूर देता येईल, पण सगळ्यात मस्त उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. सरदाराचा मुलगा होता, मोठा मुलगा होता, काही कमी नव्हती, आरामात आयुष्य काढू शकला असता. पण निर्माण केलं त्यानं, कारण हे चुकीचं आहे वाटायला लागलं. याच्यावर स्वतःहून निर्माण केलं. ती प्रतिभा होतीच,
तो असा अंकुर होत असतो. जिजामातेनं खतपाणी घातली ही नंतरची गोष्ट, पण अंकुर होता ना तो, ती ताकद होती ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरं एक उदाहरण आहे. तो होता आतमध्ये काहीतरी. असे बरेच मुलं त्या काळात होते. हेच कसे पुढे आले? कारण ती प्रतिभा ठासून भरली होती आणि ती संकट आले त्यांच्याकडं. हां, शिवाजी महाराजांसारखं अजून एक उदाहरण म्हणजे गौतम बुद्ध. राजपुत्र होता, पण नको, मला ते जाणीव करून घ्यायची आहे. त्यामुळे ते असं तो उमलला ना ते सगळंच. तर मला जे मिळालं, मी काय यांना फॉलो करणार, मोठ्या लोकांना सगळ्या. आणि हे फॉलो करताना याला आत्ताचा वैज्ञानिक आधार जर तुम्हाला मी दिला, तर तुम्ही आता जे जे करताय अध्यात्म धर्माच्या नावाखाली, त्याला एक चांगलं परिमाण मिळेल. तुम्ही उत्तर देऊ शकाल, ह्याच्या कारणासाठी हे करायचं असतं. आणि जे हे करत नाहीत, की त्यांना हे पटत नाही, त्यांना मी फक्त सायन्स त्यातलं ते ॲक्सेप्ट करते. कारण काही लोकांना मानायची गरज नसते काही गोष्टी. मला मानायची गरज नाही. हां, मी आहे हे माझं. शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांच्यापासून मी प्रेरणा घेणार. पण आता मी शिवाजी महाराजांचं असं नारळ फोडून पूजा केलीच पाहिजे याची गरज नाही. तो भाव इथं असला भरपूर झाला. तर हे सगळं मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून वर्षभर रोज म्हणण्यापेक्षा आठवड्यातून एकदा मी तुम्हाला हे व्हिडिओ अपलोड करत राहील आणि तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांना तो द्यावा. त्यासाठी तुम्ही ठरवायचं की हे जे मुद्दे आहेत, ह्या मुद्द्याला शेअर कसं करायचं. कारण कधी कधी असं होऊ शकतं, पण 10वीपर्यंत जर शिक्षण झालं असलं तर माझे काही शब्द तुम्हाला कळायला सोपे जातील. पण होऊ शकतं एखाद्या आजीला ऐकायची इच्छा आहे, पण एखादा शब्द असा येईल की तो लक्षात येणार नाही. मग तिनं नातवाला बोलवायचं, नातीला बोलायचं, काय बोलला हा बाबा सांग. मग ती सांगल. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात, ते एक विद्युत चुंबकीय वेव्ह असतात, तरंग असतात, पाण्यात का दगड पडलो असं ती समजून सांगेल नात किंवा नातू. पण हे सगळ्यांनी बघावं अशी माझी इच्छा आहे. तर बघूया आता वर्षभर आपला हा कार्यक्रम चालू राहील आणि दर आठवड्याला तुम्हाला मी भेटत राहील. धन्यवाद.